कोकण जो अमित या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर सर्वप्रथम आपल्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज मी चालू दादरला या ठिकाणी असलेल्या शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या दसरा मेळा आपण जाणार आहोत। तर 1967 पहिला दसरा मेळा होता, ते पण आपले वंदनीय आदरणीय हिंदू सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये झाला। तिथून ते सातत्य चालू आहे। आता 2025 दसरा मेळा चालू आहे। तर का लोक येतात हा प्रश्न पडला आहे मला, तर आपण त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार। तर आपण लोकांच्या त्या ठिकाणी जाऊन संवाद करणार आहोत। मग जाऊया चला दसरा मेळाव्याला लोकांशी संवाद करणार। बघता की अशी भव्य दिव्य अशी बाईक सजवले गेले। तर आपण दादांशी वार्ता करू। दादा, काय सांगाल याबद्दल आपण? माझं नाव उद्धव मोहन यादव आहे। गेले 30 वर्षापासून इथं साहेबांना इथं शिवाजी पार्कला येत आहे आणि बाळासाहेबांचं नाव, शिवसेनेचं नाव घराघरात पोहोचवायचं काम करत आहे। 67 पहिला दसरा मेळावा झाला, श्रीमान हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केला। तिथून पर्यंत आतापर्यंत सातत्याने दसरा मेळावा चालू आहे। त्याबद्दल आपण बाळासाहेब काय सांगाल आपण? हा दसरा मेळा जेव्हा आमच्या श्वासात हे तोवर हा दसरा मेळावा असाच चालू राहणार आणि ही प्रथा चालूच राहणार। ही बंद कधीच होऊ शकणार नाही आणि ठाकरे हे नाव पुढे आयुष्यभर चालतच राहणार। बघताय ना की दसरा मेळावा लोकांना खूप लांबून येतात, त्यांच्या नाश्त्याची आणि अल्पोपय सोय सगळी करण्यात आली, आपण बघू शकता। आपण बघता की हळूहळू सुरुवात येते, लोक शिवाजी शिवते त्या ठिकाणी याला सुरुवात झाली। संध्याकाळी 4 वाजलेत लगभग आणि आता हळूहळू गर्दी होईल, तर आपण बघू शकता। तर सर 1966 रोजी पहिला दसरा मेळावा झाला, त्यानुसार आतापर्यंत सातत्याने दसरा मेळावा चालू आहे। तर या दसरा मेळाविषयी आणि हिंदू सम्राट बाळासाहेब आपण काय सांगाल? पहिला मुद्दा, दसरा मेळावा म्हणजे निष्ठावंतांचा सागर। आज हे सागरामध्ये आज बळीराजा ओरून पडतोय, तरी मी निष्ठावंत शिवसैनिक 1 इंच आपली जागेवर हलायला तयार नाही आहे। मैदानामध्ये एवढा चिखल आहे, पण ते चिखलाची ना परवा करता परते शिवसैनिक त्याच्यावर पाय ठेवून वर जाणार आहे। कारण पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचे विचार ऐकायला, त्यांचे विचार ऐकायला तिकडे प्रत्येक शिवसैनिक उभा राहणार आहे। दसरा मेळा होणार आहे, खूप चांगल्या पद्धतीने पुढे होणार। आणि वंदनीय बाळासाहेब आपण काय बोलाल? हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे त्यांची विचारधारा ज्यांनी समजली आणि ज्यांनी मनामध्ये उतारली, ते खरा शिवसैनिक। आणि ते खरा शिवसैनिक म्हणजे पक्षप्रमुख उद्धव साहेबांसोबत उभा राहणारा शिवसैनिक। हा उद्धव साहेबांचे विचार आणि आपले मोठे साहेबांचे विचार एकच विचार, कारण त्यांनी मुस्लिम विरोधी नव्हते। येता आम्ही बी म्हणू, भारतामध्ये राहून जे पाकिस्तानची वावा करत असन तर ते आमचा नाही, तो आमचा होऊच शकत नाही। असा विरोध कधी असता तर मातोश्रीवर मुस्लिम समाजाच्या लोकांनी नमाज पडली असती का? साबिर भाई शेख सारखे निष्ठावंत शेवटच्या श्वासापर्यंत शिवसैनिक असून मेले असते का? तो की 1966 रोजी पहिला दसरा मेळावा झाला भव्य दिव्य, त्यातून आता सातत्याने दसरा मेळावा चालू आहे। तर त्याविषयी आणि हिंदू सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपण काय बोलाल? या दोन बद्दल आपण जरा बोलावं अशी विनंती आपणास। त्यावेळेचा तो काळ अलग होता, आता काळ बदलला आहे। आता युग आहे, यंत्रयुग आलेलं आहे। बाळासाहेबांनी त्यावेळी जनमानसात जाऊन लोकांना जागृत केले होते आणि जागृतीतून हा शिवसेना पक्ष 1966 साली स्थापन झाला। बाळासाहेबांनी दैवी शक्ती होती, त्या दैवी शक्ती त्यांचे वक्तृत्व होते, हे महान वक्तृत्व होते आणि त्या वक्तृत्वामुळे ते आजच्या युगामध्ये ज्याचे वक्तृत्व होतं त्या काळामध्ये फक्त जो तलवार चालवणार ना तो पुढे तो मोठा व्हायचा। आजच्या काळामध्ये ज्याचे वक्तृत्व चांगलं आहे, बाळासाहेबांच्या वस्तूमध्ये धार होती, माणसं जमा करण्याची त्यांच्यामध्ये शक्ती होती आणि त्या शक्तीच्या जोरावर बाळासाहेबांनी हे विश्व घडवलं। मुंबई थरारून जायची बाळासाहेबांच्या एका शब्दावरती। बाळासाहेबांना आता होणे अशक्य आहे,
तर काळाची गरज आहे का उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे एकत्र यावं, आपल्याला असं वाटतं का? यावंच लागेल. मराठी माणसाला जर स्वाभिमानाने जगायचं असेल ते दोन्ही भाऊ एकत्र यायलाच हवे. मुंबईमध्ये जे कारखाने राहिले आहे ते जर तुमचे शाबूत राहायला हवे, तुमच्या मुलाबाळांना नोकऱ्या पाहिजे, तर हे दोन्ही भाऊ आहे ना एकत्र यायलाच हवे. तर दादा आपण सांगू शकता की 1966 रोजी पहिला भव्य दिव्य असा दसरा मेळावा झाला त्याच्याविषयी, तो सातत्याने आतापर्यंत चालू आहे. आणि हिंदुराज सम्राट बाळासाहेब, आपण या दोन बाबत काय सांगाल आपण? हिंदुराज सम्राट 1966 पासून जे दसरा मेळावा चालू केला तर आजपर्यंत चालू आहे, अमर आहे पुन्हा. आणि आता सध्या राज ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येणार आहे. आजचा मेळावा हा पूर्वीपेक्षा बी जास्त हे राहणार आहे आणि महाराष्ट्राची दिशा इथून सुरुवात होणार आहे. आणि आमच्या गावाकडे जाऊन आम्ही हे दसरा मेळाचं जे सोनं आहे हे आम्ही स्वतः राज साहेब आणि उद्धव साहेबांकडून घेऊन गावाकडे घेऊन वाटप करणार आहे आम्ही. मी बघितलं आज दादर स्टेशन येताना की अहमदनगर, बुलढाणा, सोलापूर, लातूर या ठिकाणी लोक या ठिकाणी येतात. तर असं काय आहे की लोक का येतात, कारण काय आहे की का दसरा मेळावा असं लोकांना वाटतं का? निष्ठावान निष्ठावान आम्ही निष्ठावान असल्यामुळे आणि ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ असल्यामुळे आम्ही इथं दसरा मेळाव्याला प्रत्येक वर्षी येत असतो. आणि इथून जे साहेबांनी आम्हाला संदेश दिला तो आम्ही ग्रामीण भागात पोहोचवतो. सगळ्यात महत्वाचा प्रश्न पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राला पडलाय, दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं का? अख्ख्या महाराष्ट्र नाही, अख्ख्या देशात नाव गाजलेलं आहे की दोन्ही भाऊ एकत्र आले तर आम्ही महाराष्ट्रावर राज्य नाही, आम्ही देशावर राज्य करायला बसलो. राज आणि उद्धव एकत्र यायला पाहिजे असं आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि महाराष्ट्राची नाही देशाची इच्छा आहे. धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया दादा, थँक्यू. धन्यवाद. आपण काय सांगू शकता की 1966 रोजी पहिला भव्य दिवस दसरा मेळावा चालू झाला, तो आता पण सातत्याने चालू आहे. आणि हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरेबद्दल आपण काय सांगाल? सन्माननीय बाळासाहेब ठाकरे हे एक दैवी शक्ती होती, दैवी पुरुष होते आणि हे सदैव दैवत आमच्या शिवसैनिकांच्या जे अंगामध्ये रक्त आहे ते बाळासाहेबांनी जे शिवसेनेचं हे भगवं रक्त त्यांनी दिलेलं आहे ते सळसळतं. आणि म्हणून दरवर्षी दसरा मेळाव्याला एवढ्या मोठ्या संख्येनं आज आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातून आलेलो आहोत, हे अहमदनगर जिल्ह्यातून आलेले आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येनं सगळी मंडळी गावागावातून इथे येतात. आम्ही सगळ्यांनी गावावरून येताना चटणी भाकरी घेऊन आलो होतो, ती आता इथे गाडीजवळ खाल्ली. आणि एक शिवसेना हे एक आमचं हृदय आहे, आत्मा आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी आज उद्धवसाहेब या सगळ्या शिवसैनिकांना एका लेकराप्रमाणे, जे बाळासाहेबांनी जशा पद्धतीनं सगळ्या शिवसैनिकांना लेकराप्रमाणे सांभाळलं तसेच आमचे उद्धवसाहेबसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं प्रेम करतायत. आणि म्हणून ही शिवसेना ही अशीच अभेद्य आहे, ते अभेद्य राहणार. काही झालं तरी त्याला काही फरक पडणार नाही. सर, एक महत्वाचा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडला की दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं का? नाही, दोन ठाकरे बंधू एकत्र येणार ह्यासाठी सगळे आम्ही शिवसैनिक सुद्धा, मनसैनिक सुद्धा आम्ही एकत्र बॅनर लावलेत. एकत्र आम्ही नेते मंडळींना सुद्धा सांगितलं की ते दोन ठाकरे बंधू आल्यानं जो ठाकरे बँड आहे, तो ठाकरे ब्रँड हा या महाराष्ट्रामध्ये एक वेगळी क्रांती घडवून आणणार आहे. सर, आपण सांगू शकता की 1966 रोजी पहिला भव्य दिव्य असा दसरा मेळावा ठिकाणी झाला, त्याप्रमाणे सातत्याने दसरा मेळावा चालू आहे. तर याच्याबद्दल आणि हिंदुराज सम्राट बाळासाहेबबद्दल आपण काय सांगाल? बाळासाहेब ठाकरे हे देवरूपी होते, हे देवरूपी मानवी होते, ज्यांनी सर्व मुंबईमध्ये मराठी माणसांना एकत्र येण्याचा, संघटने बांधण्याचा तो आपोआप काम केलं. शिवसैनिकांना सर्वांना एकजुटीने राहायचं, मराठी माणसांना एकजुटीने. त्याचप्रमाणे आज तेच कामकाज श्री उद्धव ठाकरे साहेब जी सांभाळत आहेत. आपण बघता की संध्याकाळी 3:45 वाजलेत आणि हळूहळू गर्दी लोकांची होऊ लागली शिवतीर्थावर. या ठिकाणी काही इंटरव्ह्यू पण चालू आहेत. भले पाऊस आहे पण बोलतात की दसरा मेळावा होणार आणि होणार हे नक्की. चला बघूया कशा प्रकारे इंटरव्ह्यू चालू आहे. काही शिवसैनिक आपल्या समोर आहे, त्यांना आपण विचारूया की 1966 रोजी पहिला भव्य दिव्य असा दसरा मेळावा चालू झाला, त्यापासून आता पण सातत्याने दसरा मेळावा सुरू आहे. याबद्दल तसेच हिंदुराज सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे या दोन विषयी आपण काय बोलाल? माझा जन्म 1967 अच्छा. आणि बाळासाहेबांनी संघटना स्थापन केली 66ला. अच्छा. आणि माझा जन्म झाल्यापासून म्हणजे 67-68 पासून मला तर काही कळत नव्हतं, मी तर लहानच होतो. पण जेव्हापासून मला कळायला लागलं वयाच्या म्हणजे मी 7वी-8वीला असतानापासून मी म्हणजे दसरा मेळावा कधीच चुकवला नाही. अच्छा. कधीच चुकवला नाही आणि तो न चुकता मी आजपर्यंत इथपर्यंत येत आलोय. ह्याच्या मागचं माझे काका, माझे वडील,
हे लोक कट्टर शिवसैनिक आहेत. पण मला अजून एक प्रश्न विचार, जेव्हा आपण लहानपणापासून बोलता की आपण अटेंड केला मेळावा, जेव्हा बाळासाहेबांचं भाषण सुरू व्हायचं, येथे जमलेला माझ्या, ते जेव्हा हे शब्द बोला, ते जेव्हा हे शब्द बोला, तेव्हा काय काय त्या ठिकाणी सिच्युएशन असं सांगू शकता आपण? कारण आपण दसरा मेळावा अनुभवलाय आतमध्ये जाऊन. दसरा मेळावा अनुभवाचं एकच कारण का बाळासाहेबांनी कधी पक्षपात, कधी जाती धर्म कधीच आणला नाही. कारण का त्यांनी जसे मराठी माणूस, तसा मुस्लिम माणूस, तसा ख्रिश्चन माणूस, तसा गुजराती माणूस, सगळ्यांना एकवटून, सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी आज शिवसेना स्थापन केलेली आहे. आज तुम्ही बिलीव्ह नाही करणार, त्या टायमाला बाळासाहेबांनी त्यांच्या एका मित्राला त्यांच्या नमाज पडायच्या टायमाला त्यांनी घरामध्ये नमाज पडायला दिलं होतं. त्याचा नमाज पडायचा टाइम झाला, त्याला सांगितलं अरे जा तुला माझ्या बाजूच्या रूम मध्ये जा, तिथे जाऊन नमाज पड. आज म्हणजे बाळासाहेबांच्या मनामध्ये कधीच कोणाबद्दल वाईट भावना नव्हत्या. त्यांना फक्त देशप्रेम आणि मातृप्रेम आणि आपल्या महाराष्ट्राबद्दलचं प्रेम हेच त्यांना महत्वाचं होतं. आज महाराष्ट्र कसं वाचवायचा, महाराष्ट्रातला जनतेला आज कसा न्याय मिळवून द्यायचा, हे त्यांच्या मनातला ध्यास होता. तर सगळ्यात मोठा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय, काळाची गरज, दोन बंधू एकत्र यावे का? आपल्याला वाटतं का असं? हे तर आम्हाला नाही, अख्ख्या महाराष्ट्राला आज लहानपणापासून, लहान पोरांपासून ते आज मराठी माणसांपर्यंत, वृद्धांपर्यंत सगळ्यांना इच्छा आहे की आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे म्हणून. हे बंधू जर आज एकत्र आलं तर मी तर म्हणेन सोन्याहून पिवळं होणार आणि एखाद्या आमच्या जनतेला एखादं परीस मिळाल्यासारखं होणार. कारण का त्यांच्यामुळे आमचं सोनं होणार आहे. तर धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल, वेळ दिल्याबद्दल आभार आपले. तर आपल्यासमोर काही शिवसेनेत आपण प्रश्न विचारूया की सर काय सांगाल की 1966 रोजी पहिला भव्य दिव्य मेळावा आपल्या साहेबांनी चालू केला, तिथून आता पण सातत्याने मेळावा चालू आहे, कधी थांबला नाही. तर याविषयी पहिले सांगा, नंतर आपले हिंदुत्व सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे याच्यावर आपण काय बोलाल? मी 30 वर्षापासून शिवसेनेला जोडलेलो आहे. 30 वर्षापासून मी हा मेळावा बघत आहे. कधीच खंड पडलेला नाही मेळाव्यामध्ये. पण बोलला की आपण 30 वर्ष शिवसेना मेळावा होता, जेव्हा आपण म्हणजे बाळासाहेबांचं भाषण पण या मेळाव्यामध्ये ऐकलं असेल, पहिली वेळ आपण भाषण ऐकलं तेव्हा कसं वाटलं की बाळासाहेब म्हणतात की इथे जमलेला माझ्या बंधू, आणि तेव्हा काय कसं वाटतं? म्हणजे जो अंगावरती शहारा उठतो. पहिल्यांदा मी जेव्हा भाषण ऐकलं तेव्हापासून मी शिवसैनिक म्हणून कायमचा शाखेमध्ये जाणं मी पद लेखी भोगलेलं आहे. आणि आज पदावर जरी नसले तरी आमचा हा ग्रुप, आम्हाला गर्व हिंदुत्वाचा हा ग्रुप, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला ग्रुप, आम्ही त्या ग्रुपच्या माध्यमातून 80% समाजकारण, 20% राजकारण असे करत 30 कार्यक्रम आम्ही संपूर्ण महाराष्ट्र, अनाथ आश्रम, वृद्ध आश्रम असे कार्यक्रम, रक्तदान या ग्रुपच्या माध्यमातून करत असतो. मातोश्री बंगल्यावरती साहेबांच्या, उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त लाडू वाटप करत असतो. सर मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो, मी दादरपासून बघत आलो लोक सोलापूर, नांदेड, बुलढाणा, गडचिरोली या ठिकाणी येतात, तर असं काय आहे की बाबा एवढं 1966 पासून आता पण लोक येतात, कारण काय? कारण ही साहेबांची पुण्य आहे. जे साहेबांनी पेरलं तेच हे समोर उगवलेलं दिसत आहे. संपूर्ण निष्ठा, साहेबांच्या प्रती जी निष्ठा आहे शिवसैनिकांची, ती निष्ठा इथे दिसत आहे. आणि सगळ्यात शेवट महत्वाचा प्रश्न, पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न पडला हा की दोन बंधू एकत्र यावे का? नक्कीच दोन बंधू एकत्र यावे. महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण देशावरती त्यांनी राज्य करावे ही आमची मराठी माणसाची इच्छा आहे. आणि यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत. 2 महिन्यापूर्वी आम्ही सेनाभवनच्या इथं जनमत घेऊन रस्त्यावरती उतरून आंदोलन केलं होतं की 2 भाऊ एकत्र यावे. आणि आज देखील आम्ही हेच बॅनर घेऊन उभे आहोत की 2 भावांनी एकत्र यावे आणि महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड हा कायम राहिला पाहिजे, ही आमची इच्छा आहे. धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया दादा, थँक्यू. बघता की लगभग संध्याकाळचे 5 वाजलेत आणि या ठिकाणी शिवतीर्थ्या लोकांची हळूहळू गर्दी चालू झाली, आपण बघू शकता. तर काही लोक अजून खूप वेळात असं अजून चालू व्हायला, थोड्या वेळ खूप गर्दी अजून होईल. आपल्यासमोर काही शिवसैनिक आहेत, त्यांना आपण विचारूया. सर 1966 रोजी पहिला भव्य दिव्य असा मेळावा झाला या ठिकाणी, साहेबांनी भरवला आपला, त्यापासून आता पण सातत्याने हा मेळावा चालू आहे. याबद्दल तसेच हिंदुत्व सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आपण काय बोलाल? प्रथमतः तुमच्या चॅनलला जय महाराष्ट्र. दसऱ्याच्या तुमच्या सर्व चॅनलला आमच्याकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. प्रथमतः वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 साली मराठी माणसाच्या हक्कासाठी मुंबईत शिवसेना स्थापन केली. तेव्हापासून आजतागायत शिवतीर्थ आणि शिवसेना हे महाराष्ट्रात फक्त एकच समीकरण आहे आणि या समीकरणात कुणीही बदल करू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी, काही मुद्द्यावरून माननीय राजसाहेब असतील किंवा माननीय उद्धव साहेब असतील, या दोघांच्यात कुठेतरी फारकती झाल्या, परंतु आता
आताच्या घडीचा आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार जर केला अच्छा तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं किंवा मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं आदरणीय राजसाहेब आणि आदरणीय उद्धव साहेब एकत्र येण्याची अत्यंत काळाची गरज आहे. तर ही मुंबई टिकेल, अन्यथा ही मुंबई पुण्यातरी लुंग्या सुंग्याच्या हातात जाण्याची शक्यता आहे. आपण काय सांगा, एवढा भव्य दिव्य मेळावा चालू आहे सातत्याने, त्याबद्दल काय बोला आपण? बघा साहेब, मी 1988 पासून या मेळाव्याला हजेरी लावतोय. तर आपण तो थोडं रोखतो की आपण आत्मदर्श बोलता की आपण 1988 मेळाव्यात जातात. तर पहिली जेव्हा बाळासाहेबांचं भाषण चालू होतं तेव्हा कसं वाटत होतं की बाबा कसं वाटतं? बघा आता बाळासाहेब ठाकरे म्हणजे एक अतिशय अजब रसायन होतं. अच्छा. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची कुठलीही सत्ता नव्हती. मुंबई महानगरपालिका जर सोडली तर मुंबई महानगरपालिकेच्या व्यतिरिक्त बाळासाहेबांकडे कुठलीही सत्ता नव्हती. परंतु महाराष्ट्रातला सर्वसामान्य नागरिक, महाराष्ट्रातला सर्वसामान्य शिवसैनिक बाळासाहेबांच्या एका शब्दावर प्रत्येक दसऱ्याला या शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी पदरमोड करून घरच्या भाकरी खाऊन, आज सुद्धा आम्ही आमच्या गाडीत तुम्ही बघा ना, आम्ही घरी भाकरी बांधून आणलेले आहेत. पदरमोड करून आज तागायत ह्या शिवतीर्थावर येणारा प्रत्येक शिवसैनिक हा कुठल्या हव्यासापोटी येत नाही, कुठल्या लालसेपोटी येत नाही. बाळासाहेब आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्यावर प्रेम करणारा हा सगळा शिवसैनिक आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न पडला की 2 ठाकरे बंधून एकत्र यावं का? यावं. अच्छा, अगदी यावं, काळाची गरज आहे. अच्छा. तर धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल, आभार आपले. थँक्यू. काही शिवसैनिक आपल्या समोर उभे आहेत, त्यांना आपण विचारूया. सर, 1966 रोजी पहिला भव्य दिव्य मेळावा आपल्या बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कमध्ये चालू केला. तिथून आतापर्यंत सातत्याने 2025 पर्यंत सातत्याने हा मेळावा चालू. काही होते, मेळावा होतोच हे नक्की आहे. तर याबद्दल तसेच हिंदुत्व सांभाळ बाळासाहेब ठाकरे यांच्यात आपण काय सांगाल? बाळासाहेब साहेबांची जी शिवसेना आहे ती ओरिजिनल शिवसेना कट्टर. आणि त्यांचं जे आहे ते आतापर्यंत शिवसैनिक किती ऊन येऊ, पाऊस येऊ, वारा येऊ, आणखी काय असेल ते असेल, पण आपल्या स्वखर्चाने दसरा मेळावा दरवर्षी येते आवर्जून. तर मी बघतो की आता दादर मी चालत होता आलोय, त्या ठिकाणी लातूर, बुलढाणा, अकोला या ठिकाणी लोक येतात. तर असं काय आहे की लोक काय येतात त्या ठिकाणी? काय अशी गोष्ट की बाळासाहेबांची की लोक येतात? काय कारण आहे? बाळासाहेबांवर लोकांचं प्रेम अंतकरणापासून आहे, म्हणून एवढ्या लांबून सगळेजण लोक आवर्जून दसरा मेळाव्याला येते. सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राला पडलाय, मला पण पडलाय की 2 बंधूंनी एकत्र यावं का? दोन्ही बंधूंना जर एकत्र आलं तर मुंबई तर 100% ताब्यात येणारच. अच्छा. आणि महाराष्ट्र पण ताब्यात यायला काय अडचण येणार नाही, पण दोन्ही बंधूंना एकत्र येणं गरजेचं आहे. अच्छा. तर आपल्या प्रतिक्रिया धन्यवाद. आणि मित्र, संध्याकाळचे 5 वाजले, लगभग शिवसैनिक यायला लागले. आता शिवतीर्थावर हळूहळू गर्दी व्हायला लागली. आपण बघताय मी त्या गेटवर उभा आहे. जय महाराष्ट्र साहेब. आपण बघताय की हळूहळू मला पण गर्दी होणार. की पुण्यातून काही शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. तर सर, 1966 रोजी पहिला भव्य दिव्य मेळावा आपल्या साहेबांनी म्हणजे बाळासाहेबांनी चालू केला, तो आता सातत्याने चालू आहे. याबद्दल तसेच श्रीमान बाळासाहेब ठाकरे आपण काय बोलाल? बाळासाहेब ठाकरेंनी चालू केलं आणि ते चालूच राहणार. अच्छा. हे काय कमी होत नाही. आम्ही जे मॉमिडियन आहेत, अच्छा, जे लोक आहेत त्यांना जीवापासून प्रेम करतो आणि त्यांना सपोर्ट करतो. अच्छा. दादरला मी चालत आलो येताना, तर लातूर, बुलढाणा, अकोला ह्या ठिकाणी लोक या मेळाव्यात येतात, तर सातत्याने येतात. तर काय असं बाळासाहेबांनी करून ठेवलं की लोक सातत्याने येतात? काय असं आहे? बाळासाहेबांचं प्रेम आहे. आणि आम्ही बी लातूरवरून आलोय, परांड्याचा आहे मी. अच्छा. परांड्यावरून आलोय, पण वडगाव मतदारसंघात मध्ये माझं काम आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न महाराष्ट्राला पडला की प्रत्येक महाराष्ट्राला वाटतं की 2 बंधू एकत्र यावे का? आपलं काय मत राहिले? अच्छा. महाराष्ट्राचं कल्याण होईल, एक नंबर होईल. तर पुढे आपल्याला वाटतं की म्हणजे यावं, आपल्याला वाटतं का मनापासून दोन्ही संघ राहायला पाहिजे. 2 बंधू संघ राहिले ना, अच्छा, तर देशाचं कल्याण होईल.
धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल दादा. खेळाविषयी काय सांगा, जो बाळासाहेबांनी चालू केलाय 1967 पहिला मेळावा या ठिकाणी झाला, याबद्दल आपण काय बोलाल? बाळासाहेब साहेबांनी एवढं मोठं केलेलं ते चांगलं केलेलं आहे, आनंद झालाय त्यांचं. ते आमच्या साहेबांनी तर अजून उलटा चांगलं केलेलं आहे. अच्छा, अजून एक प्रश्न की मी दादरला चालत आलो मगाची, तर मी बघतो खूप गाड्या आल्या, लातूर, बुलढाणा, अकोला, येवला या ठिकाणी लोक येतात. तर असं काय बाळासाहेबांनी जे करून ठेवलंय की लोक अजून पण येतात, काय असं? त्यांचा प्रेम आहे, एवढा मोठा प्रेम आहे त्यांचं. यांचं प्रेम बोलल्यावर त्यांच्या आवाजाने लोक इथे येणार. मला एकच प्रश्न का, बाळासाहेब आज जरी नसते तरी पण प्रत्येक ठिकाणी असं वाटतं की बाळासाहेब आहे, आपल्याला असं वाटतं का? बाळासाहेब आता बी आहे. अच्छा, आता बी आहे, आता बी दिसतात आम्हाला. नाही असं नाही. अच्छा, देवाची कृपा लय चांगली आहे. ते बाळासाहेब असू नसू ते त्यांचंच हे लोक बघूनच लोक बाळासाहेब आहे म्हणून. पूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडला की लगभग मुंबईमध्ये लगभग 6 दिवस पाऊस पडतोय, नवरात्र पहिल्या माळेपासून पाऊस पडतोय, तर पूर्ण प्रश्न पडला की मेळावा होईल का नाही, पण अचानक आज पाऊस थांबला. यावर आपण दरवर्षी मेळावा होतो. अच्छा, पाऊस पडू नंतर नसू पडू. अच्छा, देवाची कृपा ते देव बरोबर करतो, पुण्यासारखाच करतो. अच्छा, ते मेळावासारखाच होतो. ते गेल्या वर्षी बी असं आम्ही आलो होतो, मेळावालाच पाऊस पडला होता. पाऊस असा पडला, आम्ही गेल्यानंतर सभा झाल्यानंतर पाऊस पडला. साहेब एकदम खुशी झाले, साहेब एवढं खुश झाले. सभा चांगली झाली, लोक चांगले गेले, जीवन गेले लोक. येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला प्रश्न पडला, इव्हन मला पण पडला की येत्या भविष्य काळामध्ये 2 बंधू, ठाकरे बंधू एकत्र येतील का? येतात ना, 100% येणार. अच्छा, काय येणार, लोकांना काय बी वाटून द्या. अच्छा, दोघं भाऊ भेटणार. अच्छा, त्यांच्या पहिल्यापासून त्यांचं काय देवाची कृपा आहे, त्यांनी चांगला बी भेटावे आणि त्यांचा चांगला व्हायला पण. धन्यवाद दादा आपल्या प्रतिक्रियेवर. आपला प्रश्न आहे की 1967 पहिला भव्य दिव्य असा मेळावा आपल्या बाळासाहेबांनी चालू केला, सातत्याने अजून चालू होतो त्या मार्गे. आणि एवढी लोक मी बघितली, मी दादर स्टेशनवर चालत आलो, बुलढाणा, अकोला, नागपूर, रत्नागिरी या ठिकाणी लोक येतात. तर असं काय आहे की बाळासाहेबांनी करून ठेवलंय की यामुळे लोक या ठिकाणी येतात? जय महाराष्ट्र. मी योगेश जनार्दन भोईर, माजी प्रभाग समिती अध्यक्ष, माजी नगरसेवक, कांदिवली, ठाकूर विलेज. आपल्याला सांगू इच्छितो की हा पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळावा आहे. आणि म्हणजे माझा जन्म पण झाला नव्हता तेव्हापासूनचा हा ऐतिहासिक मेळावा आहे, जो शिवतीर्थावर, शिवाजी पार्कवर इतके वर्षानुवर्ष चाललेला. आज बघत असाल पावसाचं सावट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आज सकाळी पण पडला, आता पण पडला, पण लोक आजही येत आहेत, कार्यकर्ते शिवसैनिक आजही येत आहेत. चिखल असून दे, पाऊस असून दे, छत्री घेऊ, रेनकोट घेऊ, पण आम्ही आमच्या शिवतीर्थावरती आमचं पाय जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आमचा दसरा हा साजरा होणारच नाही, अशी जी लोकांची भावना आहे. इतक्या वर्षापासून परंपरा आहे. आणि दुसरी प्रश्न पडलाय, ठाकरे बँड टिकावा, 2 बंधू एकत्र यावे का, आपल्याला वाटतं का? मी तर म्हणतो 2 भाऊ एकत्र आले, संपूर्ण महाराष्ट्राला ना आनंद आहे. इतक्या वर्षाचं जे दुरावा होता आज काही का असे ना जवळ आलेले, एकत्र आलेले आहेत. पुढे ईश्वर चरणी, माता चरणी एवढी प्रार्थना असेल की दोन्ही भाऊ एकत्र पक्षांनी एकत्र लढा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी, मुंबईच्या विकासासाठी, मुंबईमध्ये मराठी महापौर बसवण्यासाठी एकत्र लढणं गरजेचं आहे. आणि त्या विचाराचं वारसा घ्यायला आम्ही इथे आलेलो आहे. या मेळाव्याबद्दल आपण काय सांगाल? जो मेळावा भव्य दिव्याचा मेळावा, आम्ही सांगण्यापेक्षा आम्ही विचाराचं सोनं लुटायला इथे आलेलो आहे. आज जे विचार इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे आदरणीय आम्हाला सांगणार आहेत ते विचार आम्ही घेऊन पुढची लढाई, पुढची महापौर, पुढची महानगरपालिका आम्ही काबीज केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद आपल्या पद्धती दादा, थँक्यू. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. मालेगाव ना? आपण बघता की बाळासाहेबांचे किती प्रेम आहे. ही पिढी तर आहेच म्हणा, आणि येणारी पिढी पण बाळासाहेबांबद्दलच आहे. तर सर आपण काय सांगाल की एवढा भव्य दिव्य मेळावा 1967 पहिल्या वेळी चालू झाला, याबद्दल आपण काय सांगाल? आमचं जीवनच म्हणजे भगवान म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आम्ही त्यांना माझ्या कुटुंबाचं जीवन समर्पित केलेलं आहे. ठाकरे म्हणजेच काय, ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजेच ठाकरे. सर अजून एक प्रश्न की मी ना दादोबा चालत आलो मगाची, तर मी बघतोय की लातूर, बुलढाणा, रत्नागिरी, पुणे, अख्ख्या महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी काय येतात? असं काय आहे की बाबा लोक काय येतात, कारण काय असं? अहो त्यांनी बाळासाहेबांचे विचार म्हणजे काय, बाळासाहेबांचे ठाकरे बाणा म्हणजे काय, ज्यांनी बाळासाहेबांचं ठाकरे हिंदुत्व स्वीकारलंय ते आज कुठे कानाकोपऱ्यात जरी, जगाच्या कानाकोपऱ्यात जरी असतील तरी पण ते आज निष्ठावंत. आमची तर निष्ठा कायच नाही, माझ्यापेक्षा किती जणी निष्ठावंत.
अच्छा. आज लातूर बुलढाणा रात्रीच्या 2-3 वाजल्यापासून ते भुके बिना खाण्यापिण्याचं ते आज. सर आपण महाराष्ट्राचा प्रश्न पडला की प्रत्येकाला वाटतं की ठाकरे बंधू एकत्र यावे का? आपलं काय मत आहे याबद्दल? ठाकरे बंधू एकत्रच आहेत. अच्छा. खाली असं दाखवतात ठाकरे राजसाहेब ठाकरे आम्ही एकत्र कुटुंब आहे. एकत्र कुटुंब म्हणजे भांडणं असतातच. आता माझ्या मुलीचं म्हणा माझ्या मुलाचं शाळेवरून भांडत होतात ते अलग एक दाखवलं. ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र. बाळासाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे अमितदादा ठाकरे आदित्य हा एकच कुटुंब आहे एकच रक्त. आम्ही बडेकांच्या रक्त आम्ही निष्ठावान आमचं भगवं रक्त म्हणजे काय. अच्छा. बाळासाहेबांचे विचार म्हणजे काय हीच तर माझ्या बाळाला शिकवलेली निष्ठा आहे. धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया दादा. आणि आपण हे कार्य सातत्य पूर्ण ठेवा अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आपण दिल्या प्रतिक्रिया आभार. धन्यवाद. आयकन निष्ठावंत शिवसेना आपल्या समोर आहेत. सर काय सांगाल की 1966 रोजी पहिला भव्यदेव मेळावा बाळासाहेबांनी या ठिकाणी चालू केला याबद्दल आपण काय सांगाल? हा अखंड आहे अखंड चालत राहणार आहे. अच्छा. आणि याच्याकडे कुणीही जर वाकडं नजरेने बघितलं तरी पण याचं बाली वक्र होणार नाही. अच्छा. आणि जर आपण बघाल की मी बघितलं दादर मी चालत आलो मगाशी लातूर बुलढाणा अकोला रत्नागिरी कोकण या ठिकाणी लोक चालत येतात त्या ठिकाणी. तर काय सांगाल आपण काय असं होतं की लोक येतात? बाळासाहेबांचं प्रेम अच्छा. साहेबांचं प्रेम अच्छा. आणि साहेबांचं प्रेम आणि आदित्य साहेबांचं प्रेम या प्रेमापोटी येत आहे. सगळ्या महाराष्ट्रात मोठा प्रश्न पडला इव्हन मला पण की येणाऱ्या राजकारणामध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये दोन बंधू ठाकरे बँड एकत्र येतील का? येतील 100% येतील. अच्छा. म्हणजे 66 रोजी भव्य दिव्य हा दसरा मेळावा चालू झाला आपल्या साहेबांनी चालू केला. याविषयी आपण काय बोलाल? या दसरा मेळाव्याला आम्ही अनेक वेळा या दसरा मेळाव्यामध्ये पुढच्या वर्षीची दिशा घेऊन जातो. आम्ही कोल्हापुरातून सगळेजण ही दिशा घेण्यासाठी आलेलो आहोत. आगामी काळामध्ये शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे आणि मराठी भाषेचा प्रश्न आहे. या दोन्ही विषयावर आज उद्धवजी आपलं मत प्रखरपणे व्यक्त करतील. त्या मताप्रमाणे त्या संघर्षाप्रमाणे भविष्यामध्ये शिवसैनिक महाराष्ट्रावर आंदोलन करतील काम करतील हा संदेश घेण्यासाठी किती पाऊस येऊ दे किती चिखल येऊ दे आम्ही या मेळाव्याला जाणार आहोत. तिथं बसणार आहोत आणि आम्ही सोनं ऐकणार आहोत. महत्वाचा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रात प्रश्न पडलाय. दोन बंधू एकत्र येतील का? साहेब दोन्ही बंधू एकत्र येण्याची सुतवाच्यता आज उद्धवजी त्यांच्या सभेमध्ये करतील त्यांच्या भाषणात करतील अशी आमची खात्री आहे. धन्यवाद आपल्या पत्र दादा. 1966 रोजी पहिला भव्य दिव्य असा दसरा मेळावा आपल्या साहेबांनी चालू केला. तो आता पण सातत्याने चालू यावर आपण काय बोलाल? आम्ही प्रत्येक वर्षी छत्रपती शुभा प्रतिष्ठान भिवंडी अच्छा आणि शिवसेना भिवंडीच्या वतीने आम्ही सर्वजण येत आहोत. उद्धव साहेबांचे विचार ऐकायला येत आहोत. आज मुंबईवर आणि महाराष्ट्राच्या विधान भवनावर पुन्हा एकदा भगवा फडकण्यासाठी मानस असा उद्धव साहेबांच्या मनात आहे आणि तो फडकवण्यासाठी त्याला ताकद देण्यासाठी आम्ही सर्व भिवंडीवासी इथं आलो आहोत. आपण बोला मेळाव्याबद्दल. आम्ही भिवंडीवरून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही छत्रपती शुभा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने या संस्थेचे सर्व शिवसैनिक दरवर्षी दसरा मेळाव्यात आम्ही उपस्थित असतो आणि उद्धव साहेबांचे भाषण ऐकण्यासाठी आम्ही तात्पर्य प्रस्तुत असतो. तर आपण काय सांगाल की लोक लांबून लांबून येतात तर काय येतात कारण काय? संपूर्ण महाराष्ट्रातून काय येतात कारण? जे शिवसैनिक आहेत ते कट्टर शिवसैनिक अच्छा ते या मेळाव्याला पोहोचणारच दरवर्षीप्रमाणे. अच्छा जेव्हा बाळासाहेब होते तेव्हा महाराष्ट्रात बुलंद आवाज होता अच्छा आणि या सभेला जर राज ठाकरे आल्या येतील तर आनंदाची गोष्ट आहे. तर पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न पडलाय की दोन ब्रँड ठाकरे बँड एकत्र यावे का? आपल्याला वाटतं का? ठाकरे बँड
उद्धव साहेब राज साहेब यांची मीटिंग आता थोड्या दिवशी पूर्वी झालेली आहे. त्या मीटिंगला आम्ही स्वतः होतो. तर संपूर्ण शिवसैनिक एकत्र येऊन त्या मीटिंगला सर्वजण हजर होते. आणि जर आता जर राज साहेब आले तर सर्वांना आनंद होईल. तर जय महाराष्ट्र. धन्यवाद आपल्या प्रति दादा, थँक्यू, आभार. काही शिवसेना आपण त्यांच्याशी बोलूया. सर, 1960 रोजी पहिला भव्य दिव्य मेळा आपल्या साहेबांनी म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी चालू केला, याबद्दल आपण काय बोलाल? हा निष्ठावंतांचा मेळावा आहे. इथं कोणते पैसे या कुठलं आम्ही दाखवून नाही. हे सगळे जेवढे आले ते सगळे सो करताना आलेले. सगळ्यांकडे तिकीट भेटतील. सर, मी दादरांना आलो मागे चालत आलो, मी हातो घाटकोपरला, तर मी बघितलं लातूर, बुलढाणा, रत्नागिरी, मालवण या ठिकाणी शिवसैनिक आलेत. तर काय येतात, असं कारण काय की सातत्याने तो मेळावाचा, याबद्दल काय बोलाल? लोक परंपरा आहे. ठाकरे घराण्याच्या पाठीमागे जे प्रेम आहे, बाळासाहेबांच्या आशीर्वादानं आजपर्यंत आम्ही 2002 पासून अखंड आज 2025 पर्यंत हा मेळावा साजरा होतो. त्या मेळाव्याला आम्ही कुठूनही गावी असो, मुंबईत असो, आता आम्ही हे एवढे सर्व शिवसैनिक आलो. हे पाटण तालुक्यातून आलेलो आहोत. पाटण तालुक्यांचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. तर आणि मुंबईमध्ये गेला लगभग 7 ते 8 दिवस नवातून पाऊस पडतोय. प्रश्नचिन्ह होता दसरा मेळाव्यात की पाऊस आहे की होईल काय नाही होईल, याबद्दल आपण काय? यापेक्षाही जास्त पावसात आम्ही आलेलो आहोत. अच्छा. प्रत्येक वर्षी पावसात कोणत्या निष्ठावंत शिवसैनिक ना वाऱ्याला, ना पावसाला, ना वादळाला घाबरणार आहे. मेळाव्याला हजर राहणार हे 100% आहे. पाऊस हा आम्हाला कायमच आहे. अख्ख्या भारतात सगळ्यात जास्त पाऊस पडणारं गाव आमच्या तालुक्यात येतं, म्हातारपंच म्हणून. अच्छा. तर सगळ्यात मोठा प्रश्न महाराष्ट्रात पडलाय, सगळ्यांना पडलाय. 2 ब्रँड, 2 बंधू एकत्र येतील का? येणार, 100% येणार. आणि आपला महाराष्ट्र विकास करतील का, आपल्याला वाटतं? तर दादा, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल, आभार. मित्र, आपण बघतात लगभग संध्याकाळी 6 वाजलेत आणि खूपच गर्दी आता शिवाजी पार्कला दसरा मेळाव्यासाठी. लाखो शिवसैनिक या शिवतीच्या ठिकाणी येतात. आपण बघता मी गेटच्या बाहेर चाललोय, बघायला किती गर्दी आहे. साहेब, एकच प्रश्न आपल्याला जो पूर्ण महाराष्ट्र पडलाय, 2 बंधू एकत्र येणार का? आता 2 बंधू एकत्र येणार ह्या दोन्ही भावालाच माहिती आहे. सर्व महाराष्ट्रातल्या शिवसैनिक, शेतकरी बंधू, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, सामान्यातल्या सामान्य नागरिकाला वाटतंय की राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आली पाहिजे. 6 वाजता मी शिवसेना भवनासमोर उभा आहे. आपण गर्दी बघू शकता किती आहे. तर गर्दी चालूच आहे येण्याची लोकांची. या ठिकाणी एंट्रन्स आहे आतमध्ये जाण्याचा आणि समोर सेना भवन आहे. तर आपण गर्दी बघू किती आहे, बघू शकता आपण. तर मित्रांनो, आपल्या समोर कल्याणचे शिवसेना, त्यांना आपण प्रश्न विचारूया. सर, 1960 रोजी पहिला भव्य दिव्य शिवसेना मेळावा चालू झाला, तो आता पण सातत्याने चालू आहे, कधी थांबणार आहे? तर याविषयी आपण काय बोलाल? 1966 पासून ती सुरुवात झालेली आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचार आजही 2025 पर्यंत घरोघरी पोहोचलेले. आज असेच कल्याणचे शिवसैनिक धडाडीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्याकरता शिवचर्चा आलेले आहेत. सर, मी बघतो, मी दादा पण चालत आलो मगाशी, तर बुलढाणा, लातूर, रत्नागिरी, मालवण या ठिकाणी शिवसैनिक येतात. तर काय असं कारण की लोक येतात, काय असं कारण आहे? आज बाळासाहेबांच्या नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरामध्ये ज्वलंत विचार पोचलेले आहेत. त्याचंच कारण आहे आज प्रत्येक जिल्ह्यामधून, तालुक्यामधून, गावागावातून, खेड्यापाड्यातून लोक आज उद्धव साहेबांचे विचार ऐकण्याकरता जल्लोषाने येत आहेत. सगळ्यात महाराष्ट्रात मोठा प्रश्न पडला, इव्हन मला पण पडलाय, की 2 बंधू एकत्र येतील का आपल्याला? हो, जरूर 100%. आणि पुढं विकास होईल का आपल्याला वाटतं? हो, जरूर होणार. मराठी माणसं कोल्हापूरचे शिवसैनिक आहेत, आपण त्यांना प्रश्न विचारूया. सर, 1960 रोजी पहिला भव्य दिव्याचा मेळावा आपल्या साहेबांनी चालू केला, तो सातत्याने चालू आहे, याबद्दल आपण काय सांगाल? बाळासाहेब ठाकरेंनी जो मेळावा सुरू केलेला आहे, हा एक शिवसैनिकांना नव चैतन्य देणारा आहे, ऊर्जा मिळते. इथं आल्यानंतर जरी आम्हाला त्यांचे 4 शब्द कानावर पडले तरी एक प्रकारची ऊर्जा, एक दैवत्व आमच्या समोर बोलत असायचं. पण त्याची उणव आम्हाला जाणत नाही. पण साहेब इथं असतात दसरा मेळाव्याला. आज ते उद्धव साहेबांच्या रूपाने आमच्या इथं वाणीत बोलतात. तुम्हाला हा मेळावा हा निष्ठावंतांचा मेळावा आहे. तुम्हाला थांबवतो. आपण बोलता की आपण बाळासाहेबांचं भाषण ऐकलंय, जेव्हा भाषण बाळासाहेब चालू करायचे, इथे जमलेल्या माझ्या जे बोलायचे, तेव्हा कसं वाटत आपल्याला? ती फिलिंग काय अंगावर? जसं ज्या प्रकारे
छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर अंगावर काटे यायचे, तसाच एक प्रकारचा आविर्भाव, एक ऊर्जा निर्माण व्हायची की साहेब ज्यावेळी म्हणायचे की माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो म्हणल्यानंतर एक ऊर्जा निर्माण व्हायची शिवाजी पार्कवर. सर मी बघितलं की ना, मी मग दादोबांना चालत आलो, लोक मालवण, सिंधुदुर्ग, हिंगोली, बुलढाणा पूर्ण महाराष्ट्र लोक आहेत. तर काय असं बाळासाहेबांनी करून ठेवलंय की का लोक, कारण काय असं बाळासाहेबांनी जे ऊर्जा निर्माण केली मराठी माणसाची, ते शिवसेनेचं एक बंधन तयार केलं, एक सूत तयार केलं. असं नाही इथं प्रत्येक येणारा शिवसैनिक हा आपलाच माणूस आहे, आपलाच बंधू आहे, या भावनेनं इथं येतो आणि सुखदुःखात प्रत्येकाच्या सामील होतो. तुम्हाला आताच्या प्रश्नाला एकच उत्तर देतो, साहेबांनी जे मिळवलं ते हे सगळं मिळवलं, दुसरं काय मिळवलं नाही. इथं येणार ती स्वतःच्या खिशातनं पैसे घालून येणारा शिवसैनिक आहे, भाड्यानं येणारा नव, ही कट्टर आणि निष्ठावंत, मातोश्रीशी निष्ठावंत असणारी ही शिवसैनिक आहेत. भाड्यानं आणलेली किंवा पैसे डिझेलला दिलेली कोणी नाही, स्वतःच्या खिशातले पैसे घालून येणारी शिवसेना आहे सगळी. ही कोल्हापूर जिल्हा शिवसेना आहे. एकच सांगतो, ब्रँड ह्यो ब्रँड असतोय, सर या ब्रँड बद्दल ब्रँडच आहे. तुम्हाला ब्रँड बद्दल प्रश्न विचारतो की पूर्ण महाराष्ट्र प्रश्न पडलाय की दोन बंधू एकत्र येणार का आणि विकास होणार का? 100% होणार. ठीक आहे. तर असं काय की बाबा लोक येतात, काय करण्याचं आपण सांगू शकता? खरं तर तुम्हाला सांगायचं म्हणजे 1966 पासून शिवसेनेनं सर्व जाती धर्माच्या माणसांना न्याय देण्याचं काम केलं. मराठी माणसांची अस्मिता असण्यासाठी, मराठी माणसांना नोकऱ्या मिळाव्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी एक विचारांचं हुंकार, तेज आपल्या मराठी बांधवांच्या मध्ये पेटवलं. तेच सर्वांना म्हणजे आता आकर्षण वाटतं. या खऱ्या अर्थानं ज्यावेळी भगवा झेंडा खांद्यावर घ्यायला घाबरत होते, त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी अशा तरुण मुलांच्या मध्ये देशाभिमान जागवला. त्यामुळं बाळासाहेबांचे विचार जे मागे पेरलं ते आता चांगल्या प्रकारे उगवलंय. सर तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्रात प्रश्न पडलाय, सगळ्यांना प्रश्न पडलाय की दोन ब्रँड, दोन बंधू एकत्र येणार का? हा कितीतरी गेली 20 वर्षापासून सगळ्या शिवसैनिकांची, मनसैनिकांची आणि प्रत्येक जाती धर्माची, प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकाची इच्छा आहे की हे दोन भाऊ एकत्र आल्यामुळं पूर्ण म्हणजे महाराष्ट्राचा विकास होणार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. शाखा क्रमांक 128 शिवसेनेचे काही कार्यकर्ते माझ्यासमोर, आपण त्यांना प्रश्न विचारू. सर 1966 रोजी आपल्या साहेबांनी म्हणजे बाळासाहेबांनी भव्य दिव्य असा दसरा मेळावा चालू केला, याबद्दल आपण काय सांगाल? ही आपल्या शिवसेनेची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. त्यामुळे हा किती पाऊस असो, प्रामाणिक शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक ह्या मैदानाचा आनंद सोनं लुटण्यासाठी येणार. सर मी बघितलं की मग दादोबा चालत आलो, लोक बुलढाणा, लातूर, हिंगोली, मालवण, आपली रत्नागिरी या ठिकाणी काय येतात लोक, असं काय आहे, कारण काय? कारण बाळासाहेबांवर निष्ठा आणि प्रामाणिकपणे प्रेम करणारे शिवसैनिक आजही, ज्येष्ठ शिवसैनिक व यंग शिवसैनिक सगळे एकत्र येऊन या मेळाव्याला एक भव्य दिव्य वातावरण निर्माण करणार आहे. विरोधासाठी तो पूर्ण महाराष्ट्रात पडलाय. दोन ब्रँड म्हणजे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का? भविष्यात ही गोष्ट तुम्ही बोलता ती तुमच्या मनासारखी होणार आणि येणाऱ्या इलेक्शनला महानगरपालिकेवर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. सर आपल्या प्रति धन्यवाद. शिवसेनेचे जंगम साहेब या ठिकाणी आहेत. सर 1966 रोजी भव्य दिव्य असावा बाळासाहेबांनी दसरा मेळावा चालू केला, याबद्दल आपण काय सांगाल? सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी हा जो दसरा मेळावा साजरा केलेला चालू केला आहे, ते चालू केल्यानंतर आजपर्यंत मला वाटतं 2006 रोजी अतिशय पाऊस झाला, त्यामुळे साहेबांनी तो रद्द केला. परंतु यावेळेला उद्धव साहेबांनी आम्हाला आदेश दिला आहे की हा दसरा मेळावा कितीही पाऊस असेल, काही असेल तरी आपल्याला हा शिवतीर्थावरतीच घ्यायचा आहे. कारण आपल्या महाराष्ट्रावरती जो शेतकऱ्यावरती जो आघात झालेला आहे, पावसाने अतिवृष्टी केली, त्या पद्धतीत शेतकरी पावसात भिजू शकतो. तर आम्हाला वाटतं शिवसैनिक हा पावसात भिजू शकतो आणि ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी आम्हाला या सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन आम्ही विचार ऐकणार आहे. साहेब पूर्ण महाराष्ट्रात प्रश्न पडला की दोन ब्रँड म्हणजे दोन बंधू एकत्र येतील का? हो हो, 100% ते येतील. आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे या निर्णयाचे मुख्य आहेत आणि ते निर्णय घेतील, जे आदेश देतील तो शिवसैनिक म्हणून आम्ही आदेश पाडू. आमच्या घाटकोपरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक म्हणून काम करू. साहेब आपल्या प्रति आभार, धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू.
सर 1966 रोजी पहिला भव्य दिव्य असं साहेबांनी दसरा मेळावा चालू केला होता, आपण काय बोला? दसरा मेळावा हा कायमस्वरूपी चालूच राहणार. जी परंपरा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी प्रथम वर्षापासून सुरुवात केलेली आहे ती कायमस्वरूपी आम्ही असलो तरी आणि आम्ही नसलो तरी ही परंपरा अशीच चालू राहणार. मगापासून बघतोय मी, दादरला बघितलं मी, लोक रत्नागिरी, मालवण, हिंगोली, नागपूर या ठिकाणी लोक येतात. का लोक येतात, कारण काय असं? हे सर्व शिवसेनेवरचं प्रेम आहे, बाळासाहेबांवरचं प्रेम आहे आणि हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कुटुंब प्रमुख यांच्यावरचं प्रेम आहे. तर सगळ्या महाराष्ट्रात प्रश्न पडलाय की दोन बंधू एकत्र येतील का? आपल्याला वाटतं का? बंधू एकत्र येणार आणि यायलाच पाहिजे. जेव्हा मी गावातून निघाला तर मनात एक प्रश्न होता की का दसरा लोक येतात ना, हा मनामध्ये प्रश्न होता. जेव्हा पहिला इंटरव्ह्यू घेता कळलं की लोक नागपूरहून आहेत. ते म्हटले की ना, मी बाळासाहेबांचे विचार ऐकायला या ठिकाणी आलोय. माझा कुठल्याही राजकारणाशी काही संबंध नाही, पण एवढे मोठे नेते आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन घेते पाहिजे. श्रीमान हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असलेला आदर लोकांना असलेला ते बघायला मी आलो होतो. आपला ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.